श्रीकृष्ण म्हणतात, कोणी महत्त्व देत नसेल तर अशा चुकींना कुठेही माफी नसते, जिथे तुम्हाला माहीत असते की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. पण माहीत असून सुद्धा तुम्ही चुकीच्या गोष्टी निवडता. कोण म्हणतं की मोठ्या गाड्यांमध्येच प्रवास चांगला असतो. आयुष्यामध्ये जर मित्र खरे असतील आणि नाते चांगले असतील तर आयुष्यामध्ये चालायला सुद्धा मजा येते. एक चांगलं नातं असं खराब झालं, समोरचा दुर्लक्ष करत राहिला आणि आपण दूर जात राहिलो. नात्यांना इज्जत द्यायला शिका. चंद्र तारे तोडून आणणं त्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत. काही बदलायचं असेल तर तुमचा स्वभाव बदला. जागा आणि लोकांना बदलू काही उपयोग होणार नाही. जे प्रमाणापेक्षा जास्त वाढते ते बरबादीच घेऊन येते, मग ते प्रेम असो किंवा घमेंड. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्याजवळ आले ते तुमचे आहे आणि जे सोडून गेले ते स्वप्न होते. थोडी वाट पहा. जो खरंच तुमचा आहे तो कधीही दुसऱ्या कोणाचा होणार नाही. जेव्हा झोप येत नाही तेव्हा समजते की पैसा आणि प्रसिद्धीपेक्षा मनाची शांतता मौल्यवान आहे. सिंह बना, सिंहासनाची काळजी करू नका. मग तुम्ही जिथे बसताल ते सिंहासन बनेल. खुश राहण्याचा कोणाकडेही वेळ नाही, फक्त खुश दिसण्याची शर्यत लागली आहे. मला गमावून पस्तावताल एक दिवस, न मी राहील न माझ्यासारखा कोणी. कोणी तुम्हाला तुमचं दुःख काय आहे हे विचारेल याची कधी वाट पाहू नका. तुमच्या दुःखावरचं औषध तुम्हीच आहे हे नेहमी लक्षात ठेवा. प्रेम ते नाही ज्यामध्ये जिंकणं आणि हरणं आहे. प्रेम ते नाही ज्यामध्ये स्वीकारणं आणि नाकारणं आहे. खरं प्रेम तर ते आहे ज्याच्यामध्ये भेटण्याची आशासुद्धा नाही आणि मनामध्ये वाट पाहणं आहे. लोक बऱ्याचदा त्यांना गमावायला घाबरतात जे त्यांचे नसतातच. त्रास वास्तवाने दिले आहेत, स्वप्न तर आजही सुंदर आहे. कदर असे संजीवनी औषध आहे जे कोणत्याही नात्याला कधीही मरू देत नाही. आयुष्यामध्ये सगळे परत मिळू शकते, पण वेळेसोबत हरवलेला भरवसा आणि नातं कधीही परत मिळत नाही. आयुष्यामध्ये जर मोठा माणूस बनायचं असेल तर छोट्या लोकांच्या नादी लागू नका. मी खूप जवळून पाहिलं आहे नात्यांना. लोक इथे एका क्षणात परक करतात. त्यांची चांगली वेळ नक्की येते जे कोणाबद्दलही वाईट विचार करत नाही. दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसे यांना कधीही विसरू नका. कोणत्याही माणसाला किंवा नात्याला पारखायचे असेल तर फक्त एवढेच म्हणा की मी अडचणीत आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर आपण रडतो कारण आपण डोक्याने नाही तर मनाने लोकांचा विचार करतो. जर तुम्हाला वेळेचं भान राहत नसेल याचा अर्थ तुमचा वेळ चांगला चालू आहे. बरोबर कर्म ते नाही ज्याचे परिणाम नेहमी बरोबर असतील. बरोबर कर्म ते आहे ज्यांचे उद्देश कधीही चुकीचे नसतात. स्वीकार करण्यापेक्षा दूर लोटते हे जग. हरलेल्या माणसाला परत हरवून टाकते हे जग. वाट पाहणं जगासमोर रडण्यापेक्षा खूप चांगलं आहे. जुन्या विचारांचे लोक आहे आपण. आपल्याला टाइमपास नाही, आयुष्यभराचे नाते आवडतात. लढण्याची ताकद तर सगळ्यांजवळ असते, पण कोणाला जिंकणं पसंत असतं तर कोणाला नातं निभावणं. जे लोक माझे नव्हते तेच मला बऱ्याचदा चांगले वाटत होते. तुम्ही सुद्धा वेळेसारखे बना. ज्यांना तुमची कदर नाही त्यांना परत परत भेटू नका. स्वतःला बेइज्जत करण्याचे दुसरे नाव प्रेम आहे.
नाते लांबपर्यंत चालले असते जर रुसण्याचे वय कमी असते. मी वेळेला खूप जवळून पाहिलं आहे. वेळ चांगल्या चांगल्या लोकांना बदलवून टाकते. जिथे सगळ्यांची हिंमत संपते तिथून इतिहास रचणाऱ्यांची सुरुवात होते. मी आतून वेगळा आणि बाहेरून वेगळा नाही जगू शकत. त्यामुळेच बऱ्याच वेळा एकटा असलेला दिसतो. वेळ खूप जखमा देते. त्यामुळेच घड्याळामध्ये फूल नाही काटे असतात. आयुष्यामध्ये कधी कधी असफल लोकांबरोबर बसलं पाहिजे, कारण त्यांच्याजवळ अहंकार नाही तर अनुभव असतो. घमेंडीने बोलून कोणाचेही मन दुखावू नये, कारण वेळ घमेंडसुद्धा तोडते आणि बोलण्याच्या लायकसुद्धा ठेवत नाही. दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःची जागा शोधणे बंद करा. विश्वास ठेवा, तुम्ही नेहमी खुश राहताल. आयुष्यामध्ये काही स्वप्न अशीही असतात ज्यांना तुमची कितीही इच्छा असली तरी ते पूर्ण होत नाहीत. जेवढं लोकांना दाखवता त्यापेक्षा जास्त तुमच्याजवळ असलं पाहिजे, आणि जेवढं तुम्हाला माहीत असतं त्यापेक्षा कमी तुम्ही बोललं पाहिजे. मी बऱ्याचदा पाहिलं आहे की प्रामाणिक माणसाला लोक बावळट समजतात. घाईघाईने निर्णय घेऊन पस्तावण्यापेक्षा चांगलं आहे की थोडं थांबवून निर्णय घ्या. लोक जेव्हा विचारतात की तुम्ही काय काम करता, तेव्हा ते खरं तर हिशोब लावत असतात की तुम्हाला किती इज्जत द्यायची. कधीही कोणाच्या गरजेसाठी स्वतःला बदलू नका. लोक खूप स्वार्थी असतात. तुम्हाला बदलवून एक दिवस स्वतः बदलतात. तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा आवाज कोणाच्याही मनापर्यंत पोहोचवावा, तर तुम्हाला आवाजही मनापासून द्यावा लागेल. तुम्ही कधीही कोणासाठी तुमचे अश्रू वाया घालवू नका, कारण सगळेच त्या अश्रूंच्या लायकीचे नसतात. जो तुमच्या अश्रूंच्या लायकीचा असतो तो तुम्हाला कधीही रडू देणार नाही. बऱ्याचदा लोक आयुष्यामध्ये त्या गोष्टी लक्षात ठेवतात ज्या विसरल्या पाहिजे, आणि त्या गोष्टी विसरतात ज्या लक्षात ठेवल्या पाहिजे. कोणालाही आपलं बनवायचं असेल तर मनापासून बनवा, फक्त शब्दांनी नाही, कारण सुईमध्ये तोच दोरा जाऊ शकतो ज्या दोऱ्यामध्ये गाठ नसते. सगळी दुःख दूर झाल्यानंतर मन प्रसन्न होईल, हा तुमचा गैरसमज आहे. मन प्रसन्न ठेवा, सगळी दुःख दूर होतील. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.